नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की दरिद्री आणि निर्धन माणसांची लक्षणं कोणती। तर मंडळी, ज्यांचं घागरीसारखं डोकं असेल, कपाळ अरुंद असेल, कपाळ कमी जास्त असेल, तर अशा व्यक्ती यांची लक्षणं ही जी आहेत ही निर्धन समजली जातात। दोन्ही भुवयांचे केस एकसारखे नसतील किंवा भुवया खालीवर असतील, डोळ्यांच्या पापण्या मिटत नसतील किंवा 5 सेकंदात एकदा मिटत असतील, तर अशा व्यक्ती ह्या निर्धन समजल्या जातात। ज्याची दृष्टी दीनवाणी आहे, कान बेडौल आहे, टाळूचा रंग काळा आहे, नाकाचा पुढील भाग विभागलेला असेल, नाक फार मोठे किंवा फार लहान असेल, एकाच वेळी 4 शिंका येतील, तर अशा व्यक्तीसुद्धा निर्धन किंवा दरिद्री अशा मानल्या जातात। नाकाच्या वरच्या बाजूला डावीकडे तीळ असेल, वरचा ओठ तुटलेला वृक्ष बेडौल असेल, खालचा ओठ फार पातळ आणि अधिक लांब असेल, वरचा ओठ फाटलेला असेल, तर ते दारिद्र्याचे लक्षण असते। हिरड्या मोठ्या फुगीर अथवा तोंडाच्या बाहेर दिसत असतील, हनवटी पातळ आणि फार मोठी किंवा लांब असेल, हनवटी अधिक मोठी, अधिक लहान आणि अधिक क्रूस असेल, मुख लांब, वेडेवाकडे कुरूप, अगर गाढव उंट यासारखे असेल, तर अशासुद्धा व्यक्ती ह्या निर्धन योग असलेल्या किंवा निर्धन लक्षणं असलेल्या असतात। कंठावरील शंख सकल असेल, स्त्रीच्या हनुवटीवरील काळ्या रंगाचा तीळ असेल, तर ती युवावस्थेत धनाढ्य असेल, तर वृद्धावस्थेत दरिद्री होईल। मान चपटी वाळलेली शिरायुक्त असेल, मान वेडीवाकडी लांब पातळ असेल, मानेच्या पाठीमागील भागावर केस असतील, शिरा दिसतील, तो मानेचा भाग मोठा अगर वेडावाकडा असेल, तर हा सुद्धा दरिद्री योग आहे। मान, गळा आणि खांदा यांच्यामधील आडवी हाडे असलेला भाग यातले सांधे दिसत असतील किंवा खुलगट असतील, छाती पातळ असेल, छाती क्रूस असेल, उरस्थळ खोलगट असेल, बरगड्यांची बाजू पुष्ट नसेल आणि तेथील लव डावीकडे वळलेली असेल, वक्षस्थळ लहान किंवा मोठे किंवा लांबट असेल, छाती भयाने थडथडणारी, राठ केसाने युक्त आणि शिराने व्याप्त असेल, तरी ही सुद्धा दारिद्र्याची लक्षणं आहेत। पेंबी उंच वर आलेली अथवा अदृश्य असेल, कोल्हा अथवा घोडा यांच्या पोटासारखे, घागरीसारखे, मडक्यासारखे पोट असेल, माकड, हत्ती यांच्या पिल्लांसारखी आणि कुत्रा, कोल्हा आणि अस्वल यांच्या कमरेसारखी कमर असेल, कमरेवर पुष्कळ केस असतील, तर हे सुद्धा दारिद्र्याचे लक्षणं आहेत। उंट अथवा गाढव यांच्या कमरेसारखी कंबर असणे, शरीराच्या मागील बाजू वेडीवाकडी अथवा गाठी असलेली असणे, पाठीवर केस असतील, काखाखाली गाठ असलेल्या आणि प्रमाणरहित असतील, काखेचा भाग खोल, घामाने ओलसर, दुर्गंधीयुक्त असेल, बाहूवर शिरा दिसतील, पुष्कळ केस असतील अथवा ते लहान असतील, ही सुद्धा दारिद्र्याची लक्षणं आहेत। ज्याचे मनगोट कमजोर आणि कटकट वाजणारे असते, ज्याचा तळहात उंच सकल पांढरा वृक्ष असतो, तळहातावर रेषा पुसट, फुटक्या, वाकड्या तिकड्या नागमोडी असतील, ही सुद्धा निर्धन असण्याची लक्षणं आहेत। स्त्रियांच्या हातावर राक्षस, लांडगा, कावळा, कंकपक्षी, सर्प, घुबड यासारखी रेषांची चिन्ह असतील आणि मांसरहित असंख्य शिरायुक्त हात असतील, हाताच्या बोटांची नखे चपटी, फाटकी तुटकी असतील, हाताच्या बोटांची नखे ढिल्ली अथवा हलकी असतील, हाताच्या बोटांची नखे सुपाच्या आकारासारखी असून मधून दबलेली आणि काठाकाठाने उठावदार असतील, तर ही सुद्धा निर्धन असल्याची लक्षणं आहेत। हाताच्या बोटापैकी पहिल्या बोटाच्या नखावर काळे बिंदू असतील, बोटाच्या पेऱ्याची दोन्ही आग्रे म्हणजे सांधे जाड असून मधला भाग जर बारीक असेल, लठ्ठ बोटे असणे हे निर्धनतेचे लक्षण होय। 4 बोटांच्या अग्रभागावर चक्र असेल, कनिष्ठिकेच्या तिन्ही पेऱ्यावर उभ्या सरळ वर गेलेल्या रेषा 13 भरतील, तरी हा दारिद्र्य योग मानला जातो। पायाच्या जांघा पातळ वृक्ष असतील, जांघा प्रमाणाबाहेर जाड मोठ्या असतील, त्याचप्रमाणे पोटऱ्यावर प्रमाणापेक्षा अधिक केस असतील, पायाचे गुडघे लहान आणि वेडेवाकडे असतील, गुडघे कमी जास्त किंवा आवाढव्य असतील, गुडघ्यावर मांस कमी जास्त असेल, तर ही सुद्धा दारिद्र्याची लक्षणं आहेत। ज्याच्या पायाचा आवाज चालताना होतो, ज्याच्या पायाचे तळवे पुढे पसरट असून मागे आकुंचित असतात अथवा ज्याचा अंगठा खोलगट असतो, ज्याच्या पायाच्या तळव्यामध्ये पोपट, उंदीर, गिधाड, कावळा यासारखी आकृती असते, असा मनुष्यसुद्धा निर्धन असतो।
पायाची टाच मोठी असेल, ज्याचे पाय कोल्ह्या कुत्र्याच्या पायाप्रमाणे उभट वाळकुंडे असतात, ज्याच्या पायाच्या बोटाचे नख सुपासारखे पसरट असून लांब वेडेवाकडे आणि पांढऱ्या रंगाचे असते, ज्याचे जननेंद्रिय स्थूल अधिक मोठे असून त्यावर अधिक मोठ्या शिरा दिसतील, जननेंद्रिय डाव्या किंवा खालच्या बाजूला झुकलेले असेल, जननेंद्रिय खरखरीत अथवा खालच्या बाजूस झुकलेले असेल, पुरुषाचे अंडकोश सैल असतील, मूत्रधार खंडित होऊन पडत असेल, मूत्रधार निशब्द असेल, तर हे सुद्धा दारिद्र्याचे किंवा निर्धन असल्याचे लक्षणं आहेत. तर मंडळी, ही होती निर्धन असणाऱ्या माणसांची लक्षणं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.